गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त एक स्पेशल एपिसोड आज आपण करतोय आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्याकडे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे हार्टफुलनेसचे विभागीय समन्वयक नितीन भोसले सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. गुरुचं आपल्या जीवनातील महत्त्व आणि गुरुमुळे आपल्या जीवनात होणारे परिवर्तन यासाठी आज आपण त्यांना खास तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. नमस्कार सर. तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि मी जसं काही म्हटलं की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, खरोखरच या शब्दाची महती मला जर तुम्ही सांगितलं तर ह्या गोष्टीपासूनच मी सुरुवात करते. काय सांगाल याबद्दल सर? तर आपल्याला प्रथम समजून घ्यावं लागेल की उदाहरणार्थ गुरु ब्रह्मा, तर ब्रह्मा याचा या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये एक त्याचा विशिष्ट रोल आहे. म्हणजे एकूण उत्पत्तीचं जे काम आहे ते जणू ब्रह्मदेवाकडे रिझर्वड आहे, दिलेलं आहे त्याच्याकडे. तसं विष्णूकडे पालनाचं आणि शंकराकडे म्हणजे महादेव किंवा महेशाकडे संहाराचं काम आहे. तर जेव्हा या तीन गोष्टी या सृष्टीमध्ये उत्तमरित्या प्रजननासाठी, संगोपनासाठी आणि अनावश्यक गोष्टींचा संहार करणं ह्या निसर्गामध्ये सहज स्वाभाविक घडत आहेत, त्या घडत राहाव्या म्हणून या त्रिदेवांची त्रिसूत्री अविरतपणे काम करते. मग कल्पना करा, या त्रिसूत्री किंवा या तीन गोष्टी एकत्रितपणे ज्याने करू शकतो त्याला गुरु म्हटलं. म्हणजे जो शिष्याच्या अंतरंगामध्ये उत्तम उदात्त जीवनाचा दृष्टिकोन ठेवणारा, उत्पत्ती करणारा गुरु होऊ शकेल. त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे, त्याचं पालन व्हायला पाहिजे. ते पालनाची भूमिका जसं विष्णू करतो ते सुद्धा गुरुच करतो आहे. आणि त्या साधकाच्या जर अंतरंगात काही असे दुर्गुण आहेत किंवा काही त्रुटी आहेत किंवा काही चुकीच्या धारणा, मत किंवा स्वभावाचे भाग आहेत, त्याचा संहार करणं आवश्यक आहे, म्हणजे काढून टाकणं आवश्यक आहे. तर तेही काम एक गुरुनं करायला हवं. आणि जर असा एखादा गुरु ते करू शकत असेल किंवा करत असेल तर त्याला ही उपाधी लागू होते की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर्देव महेश्वरा. म्हणजे गुरुच हे सर्व तिन्ही देवांचं जे कार्य आहे तो एकटा करतो. म्हणून भारतीय किंवा सनातन आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये गुरुला सर्वोच्च मानले, म्हणून त्याला म्हटले की गुरुर ब्रह्मा. सरांच्याकडून आपल्याला हे कळालं की गुरु म्हणजे त्यांच्या दृष्टीनं नेमकी त्याची व्याख्या काय आहे. पण सर मला असं विचारायचं की गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर किंवा आपण जेव्हा एखाद्याला गुरु करतो काय आपल्या जीवनामध्ये बदल होतो? प्रथम याला विस्तारित असं पाहावं लागेल की आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक असतात, शिक्षक असतात, ओळख दाखवणारे असतात, अलर्ट करणारे असतात. तर या सगळ्या भिन्न गोष्टी आहेत की ज्या गुरु या अवस्था, व्यवस्था किंवा गरज याच्या खूप खालच्या स्तरावरती फंक्शन करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून मग शिक्षक हा गुरु आहे का? नाही. शिक्षक शिकवतो. अजून एखादा कोणतरी बुजुर्ग व्यक्ती घरातली एखादं मार्गदर्शन देते. मग ते मार्गदर्शन पूर्ण आयुष्यासाठी असेल असं जरुरी नसतं. किंवा एखादं भूगोल शिकवतं किंवा इंग्लिश शिकवतो. हा शिक्षक आहे, हा विशिष्ट विषयांबद्दल माहिती देत असतो किंवा त्याच्याबद्दलची खोली समजावून सांगत असतो. तर गुरु या सर्वांपेक्षा भिन्न आणि अतिश्रेष्ठ गोष्टी आहे ज्याचा थोडासा आढावा आपण आत्ता घेतला. तो म्हणजे कल्पना करा, तो ब्रह्मा आहे, तो विष्णू आणि तोच महेश आहे. मग यांची गरज काय? जे मगाशी आपण त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं की माझ्या अंतरंगामध्ये त्या उदात्ततेचा, दिव्यत्वाचा सार उत्पन्न करणारा, त्याला उत्पन्न करून सोडून देऊन नाही चालणार, त्याचं पालन, नरिशमेंट, संवर्धन करणारा. आणि मग त्याच्यामधले असणारे अडथळे किंवा चुकीच्या गोष्टी ज्यातून त्याला तुम्ही वृत्ती म्हणा, गैरसमज म्हणा, चुकीच्या धारणा म्हणा, मतं म्हणा किंवा स्वभावातल्या काही घट्ट गोष्टी काढून टाकणारा म्हणा,
हे सगळं काम करणारा गुरु आहे. मग याच्यातच याचं अर्थ उत्तर काय आहे की मला स्वतः गुरु ईश्वराच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा व्यवस्था आहे म्हणा किंवा आवश्यकता आहे म्हणा. त्याशिवाय म्हणून कबीराने एका ठिकाणी म्हटलंय, गुरुबिन कछू नाही पाय. कछू म्हणजे काही. तर हा त्याचा अर्थ आहे की त्याच्या आवश्यकतेबद्दलचा. तुम्ही आता म्हटलंत की सर म्हणजे गुरुशिवाय काही नाही, किंवा सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा जगत असतो तेव्हा असं म्हटलं जातं की तुमच्या जीवनात गुरुची आवश्यकता आहे. एखादा माणूस चुकतो किंवा नकारात्मक गोष्टी जेव्हा त्याच्याकडे येतात तेव्हा म्हणतात की तुला गुरुची गरज आहे. बिलकुल. आता तुम्ही जसं म्हटलात की एखादा गुरु म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शक करू शकते, ती मार्गदर्शक ठरते, किंवा एखाद्या व्यक्तीने सल्ला दिला तर तो तुमचा सल्लागार होऊ शकतो, पण तो गुरु होऊ शकत नाही. तर मला असं विचारायचं आहे की सर, जर गुरु जीवनात नसेल तर नेमका जीवनावर काय परिणाम होतो, आणि गुरु असावा तर तो नेमका कसा असावा? बिलकुल. आपल्याकडे जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ स्पष्ट होईल. जसं प्राणी जगतात की प्राण्यांमध्ये कदाचित मंत्र म्हणून लग्न होत नसेल, पण त्यांची एक फिमेल मेल पार्टनर असते. त्यांचंही घर असतं, तुमच्या आमच्यासारखं कदाचित वास्तुशांती करत नसतील. त्यांनाही मुलं बाळं होतात, तेही मुलांचं संगोपन करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांना कसं खाऊ पिऊ मिळवायचं हे शिकवतात. तर एखाद्या माणसाला मनुष्य प्राण्याच्या स्तरावरून, मनुष्य आणि मनुष्याच्या स्तरावरून दिव्य मानव स्तराला नेण्याचं काम फक्त गुरु करू शकतो. मग उदाहरणार्थ एखादं खाऊ पकडायला किंवा अन्न कमवायला शिकवणारा एखादा शिक्षक असू शकतो की जो भले तो एका प्राण्याला नसो दे, त्याची आई त्याला शिकवेल, बाबा शिकवतील, कळप शिकवेल. तर या सगळ्यामध्ये काय आहे की एक जीवन सस्टेन करणं, सर्वाईव्ह करणं, जगणं, आणि एक जीवनाला सतत उन्नत करत नेणं, आणि ह्या उन्नतेच्या शिखरावरती पोचायचं असेल तर आपल्याला कळेल की याच्यात शिक्षक कुचकामी ठरेल, मर्यादित आहे, मार्गदर्शक मर्यादित आहे. गुरु एखाद्याला देव अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो. मग दुसरा अर्थ काय आहे की आम्ही आमच्या जीवनात समस्या तयार झाल्या, अडचणी तयार झाल्या की एखादा माणूस काय म्हणतो की तुला गुरु हवा. त्याचा अर्थ काय की तुला जीवन चालवण्याची विद्या, जीवन समजलंच नाही, ती कसं जीवन हाकायचं चालवायचं याचं ज्ञानच दिलं नाही, किंवा त्या अवस्थेवर पोचवलं नाही, म्हणून बाबा तू समस्या निर्माण करतोयस, संकट तयार करतोयस, अडथळे बनवतो आहेस तू. मग काय की हा किस्सा, ही स्थिती वर्षानुवर्ष रिपीट होतीये, परिवर्तन होत नाही आहे. मग त्याला म्हटलं जातं की तुला परिवर्तन हवं आणि परिवर्तनासाठी तुला गुरु हवा. म्हणून म्हटलं जातं की तू गुरु करायला हवा किंवा तुला गुरु असायला हवा. आता सर मला असं विचारायचं आहे की हार्टफुलनेसच्या माध्यमातून, हार्टफुलनेसच्या म्हणजे साधक आणि गुरु यांच्या नात्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? हार्टफुलनेसमध्ये तुम्ही बरेच दिवस काम करताय, तर काय सांगाल नेमकं? कसं आहे माहिती आहे का, शिष्य हा भिन्न भिन्न प्रकारे गुरुला एका नात्यामधून पाहू शकतो. एखादा शिष्य गुरुला आई म्हणेल, बाबा म्हणेल, मित्र म्हणेल, सोबती म्हणेल. तो त्यानं त्याची आध्यात्मिक स्थिती, अवस्था याच्यातून त्याला समजलेला आणि त्या समजेतून त्यानं बनवलेलं नातं अशा आधारावर ते ठरतं. तर एक वेळ येईल की जेव्हा तोच ब्रह्मा, विष्णू आणि महेश किंबहुना त्याच्याही पुढे जाणवायला लागेल, त्यावेळेचं त्याचं नातं किती अफाट प्रेम आणि भक्तीचं बनेल याची कल्पना करा. तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या भिन्न स्तरावरून त्याचं नातं बनतं असं त्याचा अर्थ आहे. मग तरीही माझे गुरुजी याला काय म्हणतात की एखाद्या गुरुला त्यानं आईसारखं घ्या. तर जसं आई त्याला सर्व काही शिकवण्यापासून, अलर्ट करण्यापासून, दुरुस्तीपासून, प्रेमापासून, क्षमेपासून सर्व स्तरावरचं
ती भूमिका निभावते की जेणेकरून काहीही करून या माझ्या मुलाला ती उन्नती प्राप्त व्हावी. आणि आईसारखा शिष्यानं जर भाव ठेवला तर आईला जेवढा तो जवळचा समजतो, खुलापणा दाखवतो, तसं जर त्यानं सर्वस्वी गुरुला दाखवायला सुरू केलं तर हे नातं परिवर्तनासाठी उपयोगी ठरेल. सरांनी हा सुंदर मेसेज दिला की गुरु कसा असावा, तर तो आईप्रमाणे असावा. सर, मला विचारायचं आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात गुरुचं स्थान काय आहे? माझ्यासाठी अतिशयोक्ती नाही आहे. मी माझ्या हृदयाशी प्रामाणिक राहून सांगतो की माझ्यासाठी माझे गुरुजी सर्व काही आहेत. माझ्यासाठी मित्र, मार्गदर्शक, गुरु, आई, निसर्ग, देव, सब कुछ, सर्व काही माझ्यासाठी ते पूर्ण आहेत. सर, गुरुशिवाय साधना शक्य आहे का? आणि साधनेला मग दिशा कोण देतं? साधनाचा उद्देश आहे की परिवर्तन, साक्षात्कार, ईश्वरानुभूती किंवा ईश्वरासारखं बनणे. जर हा सिद्धांत किंवा हा उद्देश असेल आणि या उद्देशानं जर साधना करायची असेल तर प्रथम प्रश्न तयार काय होतो की मी ज्याला अनुभवलं नाही आहे, ज्याला लोकांनी सांगितलं की तो आहे, त्याची आवश्यकता थोर आहे, तसं बनायला पाहिजे, ह्या सगळ्या माहिती आधार आहे. मग उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या 5वीच्या मुलगीला प्रश्न केलात की तू तुझ्या हजबंडबद्दल बोल, तुझ्या पतीबद्दल बोल, तर ती म्हणेल मूर्ख आहात का तुम्ही, माझं नाही लग्न झालं, मला अनुभवच नाही. तसं एखाद्या व्यक्तीला ईश्वराचा अनुभवच नाही आणि साधना त्याला अनुभव करण्याचा म्हणजे मार्ग सुलभ करते असं जर म्हटलं तर उदाहरणार्थ गृहीत धरूया की एखाद्या व्यक्तीनं आपल्या मनाला ईश्वराच्या विचार किंवा धारणेवरती आणलं आणि त्याचा अनुभव करण्याची इच्छा प्राप्त केली, तर त्याला जमेल का ते? तर बहुतांशी लोकांना वाटते का नाही जमणार? हो, जमेल. मी अतिशय प्रांजळ प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो की जो प्रश्न आम्ही सगळ्यांनी खुल्या हृदयाने, खुल्या मनाने घ्यायला पाहिजे. आपण पाहिलं महाभारतामध्ये पाहिलं कृष्णाबरोबर अर्जुन अनेक वेळा भेटला, लहानाचा मोठा झाला. त्याला कळलं का हो की हा कृष्ण पूर्ण अवतार ईश्वर आहे? त्याला किती आकांड तांडव करून त्याला विश्वरूप दाखवायला लागलं ना. याचा अर्थ काय की ज्याच्याबरोबर चालता बोलता पूर्ण अवतार ईश्वर आहे आणि त्याला तो ईश्वर आहे हे समजू नये किंवा त्याचा खुला अनुभव होऊ नये, तर ही समस्या ईश्वराची आहे का अर्जुनाची आहे? अर्जुनाची आहे. मग या अर्जुनाला सांगितलं की हा चालता बोलता देव तुला अनुभवता येत नाही आणि जा तू एक विशिष्ट धारणा घे किंवा एखादं विशिष्ट मंदिर घे किंवा वगैरे वगैरे घे आणि त्याचा अनुभव कर, ज्याच्यामध्ये गुरुचा अभाव आहे अशाबद्दल बोलतोय मी. त्याच्यामध्ये गुरु नाही आणि त्याला सांगितलं की जा आणि तू ईश्वराचा अनुभव कर किंवा अमुक तमुक साधना किंवा पद्धत घे आणि ज्याचा आधार घेऊन तू ईश्वरी अनुभव कर. मग विश्वरूप कृष्णानं दाखवण्याच्या पूर्वी पुतना राक्षसनीचा वध, गोवर्धन पर्वत उचलणे, कंसवध, अशा महान मोठ्या मोठ्या गोष्टी छोट्या वयात केलेल्या कृष्णाबद्दल माहिती असून सुद्धा कृष्णदेव आहे हे त्याला विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाला पटावं. याचा अर्थ काय की ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सोनिफाईड गॉड म्हणजे मानवी रूपामध्ये प्रकट झालेला, उतरलेला, चालता बोलता हलता शिकवणारा, महान कर्म क्रिया करून दाखवणारा जर तुम्हाला ईश्वर म्हणून समजत नाही तर तो अतिसूक्ष्म, परम सूक्ष्म असा ईश्वर गुरुशिवाय काही साधनांचा आधार घेऊन जर एखादा अनुभव करू इच्छितो म्हणत असेल तर या उदाहरणावर याचं विश्लेषण किंवा अर्थ काढून पहा की हे तत्वतः किती कठीण आहे.
म्हणूनच कबीर म्हटलेत की गुरु बिन कछु नाही पाय. दुसरं, कृष्णाला गुरु नव्हते का? पूर्ण अवतारात सांदीपनी का आहेत? रामाला वशिष्ठ गुरु का आहेत? गोंदवलेकर महाराजांना का आहेत? विवेकानंदांना, ज्ञानेश्वरांना का आहेत? मग यांना कोणीतरी शास्त्रांमधला एखादा पूजेचा किंवा साधनेचा आधार घेऊन ते ईश्वराचा अनुभव नाही करू शकले असते का? नाही करू शकले असते, म्हणून तर यांनी घेतलं. मग आम्ही कधीतरी हे कठोर सत्य आहे तसं जर घेणार नसेल तर आम्ही चाचपडत राहू. भावनिक आम्हाला वाटतही राहील काहीसं समाधान की काही ईश्वराच्या जवळ आहे, मी अनुभव आलेला आहे वगैरे वगैरे. मी असं म्हणत नाही की त्याचा अनुभव नाही आला. माझे गुरुदेव काय म्हणतात की तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं बासुंदी खायला घातली, बासुंदीचा अनुभव दिला. त्याच्यापेक्षा एखाद्या मोठ्या व्यक्तीनं थोडासा शांतीचा अनुभव दिला. ह्या सर्व्हिसेस घेतलाय तुम्ही काही वेळासाठी ही सर्व्हिस किंवा सेवा घेतलात आणि तुम्ही परत आहे तसेच आहात. तर याचा अर्थ काय की मंदिरातून जाऊन ईश्वरीय अवस्थेचा अनुभव घेऊन मी परत येणे ही सेवा घेणे. अध्यात्माचा मुळी अनुभव आहे की तुम्ही ईश्वर बनायला हवं. तुम्हाला कोणीतरी शांतीचा अनुभव द्यावा. हे परिपूर्ण नसून तुम्ही शांतपूर्ण बनणार आहात का, ज्यासाठी साधना करणे. म्हणून साधनेचा मुळे भिन्न उद्देश लोकांमध्ये आहे की एक ईश्वराकडून काही प्राप्त करण्यासाठी, आणि एक गुरु म्हणतो की तू सेवा घेण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, काही अंशी अनुभव घेण्यासाठी नाही आहेस. तुला ईश्वर बनावं लागेल. आणि जी साधना वैयक्तिक नुसती साधना आधार घेऊन कोणी ईश्वर बनेल असं एकही उदाहरण तुम्ही पॉसिबली देऊ शकत नाही. सरांनी खूप छान सांगितलं, गहन अर्थ पूर्णपणे सांगितलं. सर, मला यालाच अनुसरून आणखी एक क्वेश्चन विचारायचं आहे. गुरु असलेलं जीवन आणि गुरु नसलेलं जीवन, एखादं एक्झाम्पल देऊन आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल का? बिलकुल. जसं की एखादं शिप आहे, एखादं जहाज आहे ज्याच्यामध्ये होका यंत्रच नाही आहे, कंपास नाही आहे, कुठे पोचायचं हे माहीत नाही आहे. तर गुरु म्हणजे काय की ज्यानं, तो जर त्या क्षमतेचा गुरु असेल तर त्यानं हा रस्ता चालून आलेला आहे. हा रस्ता माहिती आहे, या रस्त्यामधले अडथळे माहिती आहेत, कुठे पोचायचं आहे आणि का पोचणं तिथं आवश्यक आहे सगळं माहिती आहे. त्याला जर तुम्ही स्वतःला जोडलात, म्हणजे ती एक मोठी जहाज आहे आणि या जहाजाला एक दोर बांधून तुम्ही एक छोटी नाव मध्ये असाल, ती ज्याला जोडलेली असेल, तर त्या जहाजाबरोबर तुम्ही जाल. किंवा गुरु नावाच्या जहाजामध्ये तुम्ही बसाल की ज्यानं हा प्रवास अनेक वेळा केलेला आहे आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना तिथून उचलून तिथं पोर्ट करण्याचं, पोचवण्याचं काम ते करतायत. नाहीतर अफाट मोठ्या समुद्रामध्ये अविरतपणे नाव किंवा जहाज चालवतो आहे, पण पोचायचं कुठे हे कठीण आहे. म्हणून जीवनातल्या सर्व स्तरावर सर्वोत्तम गोष्ट काय आहे तर ती गुरु आहे. आजच्या तरुणाईला काय संदेश द्याल या गुरुपौर्णिमेनिमित्त? त्यांना गुरु करणं किती गरजेचं आहे, आणि गुरु केला तर तो ईश्वरापर्यंत त्याचा अंश पोहोचणं गरजेचं आहे. स्वतः त्यांना ईश्वर होणं गरजेचं आहे. स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट नाही. तुमच्या बोलण्यातून मला खूप गंभीर त्यातले सगळे अर्थ थोडे थोडे समजू शकले मी. मला आत्ता म्हणायचं आहे की एखाद्या तरुणांना आत्ताचा संदेश द्यायला झाला तर काय संदेश द्याल? बऱ्याच वेळा माध्यमं, पुस्तकं, चर्चा, आत्ताची तरुणाई ही मिसडिरेक्टेड आहे, भटकलेली आहे, चंगळवादाकडे आहे, भोगवादाकडे आहे, किंवा विज्ञानाचा एक अतिरेक समज, किंवा कदाचित कमजोर पण त्यांना वाटतं की खूप उत्तम समज असलेला त्यांचा समज आहे. या सर्वांनी आत्ताचा तरुणाई ही प्लेजर अँड कम्फर्टकडे चालली आहे की ज्यांच्यामध्ये मूल्यांचा अभाव आहे, नातेसंबंधांचा आधार, त्याचा सन्मान, त्याचं आवश्यकता, घरातल्यांच्या बद्दलचे संबंध, त्याचा सन्मान, आवश्यकता
या सर्व मूल्यांची अतिशय घसरण होत चालली. त्याचं मूळ कारण आहे की ज्याला बऱ्याच वेळा माध्यम म्हणतात की आजकालची मुलं आत्ममग्नतेकडे चाललेत, सेल्फ सेंटर्ड होत आहेत, की ज्यांना जगाशी काय लेणं देणं नाही, मूल्यांशी काय नाही, नात्यांशी काय नाही, देशाशी काय नाही, किंवा माझा स्वार्थ झाला आणि त्या स्वार्थासाठीच जगणे एवढंच झाले. आणि बहुतांशी याला आमच्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम ब्रेड अँड बटर कसा मिळवायचा, प्लेजर अँड कम्फर्ट कसं मिळवायचं, एकूण या व्यवस्थेमध्ये जीवनाला समजणं, जीवनाला हाताळणं, ज्यासाठी आवश्यक असणारे मूल्य शिवाय जर ते मोठे होत असतील आणि आता ते या स्थितीला पोचले असतील तर ह्या कुठल्या गोष्टीच्या अभावाचा हा परिणाम आहे. जसं की प्रोटीनच्या अभावानं ते झालं, विटॅमिनच्या अभावाने अमुक झालं, संस्काराच्या अभावी हे झालं, असं जर आपण म्हणत असेल तर हा कुठला अभाव आहे? तर मला असं वाटतंय हा अभाव आहे की ज्याच्यामध्ये देव, मी कोण आहे, प्रेम काय आहे, मीपणाच्या वर जाणे काय आहे, यासारख्या काही फंडामेंटल गोष्टींचं आकर्षण न राहिलं, त्याच्याबद्दलची एक्सरसाइज किंवा अभ्यास नाही राहिला आणि परिणामी हे हळूहळू डिटोरिएट होते, म्हणजे याची घसरण होत चालली आहे. आणि ह्या घसरण होण्याचा गती एका विशिष्ट कल्पनेच्या पलीकडे आहे. तर मग एक वेळ परत येईल की या मूल्यांची नितांत गरज भासायला लागेल आणि मग भविष्यात कदाचित मूल्यांबद्दल ठोसपणे कदाचित विज्ञान बोलायला लागेल, कदाचित TV सिरियल आणि माध्यमं बोलायला लागतील. कारण उदाहरणार्थ एका शास्त्रज्ञानं म्हटलं होतं, सॉक्रेटिस नावाच्या तत्ववेत्ता होता तो. त्याचं म्हणणं होतं की एज्युकेटिंग माइंड अँड नॉट एज्युकेटिंग हार्ट इज नॉट एज्युकेशन. म्हणजे ज्याचं मन प्रशिक्षित केलं जातं आणि हृदयाला दुर्लक्षित केलं जातं, तर जी हृदयाची गुण आहेत ती मूल्य आहेत. तर त्याचं म्हणणं काय आहे, मूल्यांशिवाय माणूस हा माणूसच असू शकत नाही. आणि तुम्ही मूल्यांचा ऱ्हास होण्याची क्रिया स्वार्थातून सुरू झालेली असते. मग मला सांगा, एकूण याचा अर्थ स्वार्थाचा संबंध मीचा संबंध अहंकार आणि अहंकाराची जाणीव ईश्वरापासून सेपरेशन या स्थितीनं होते. मग मला परत ईश्वराला कनेक्ट करावं लागेल, अहंकाराला पार करून जावं लागेल, स्वार्थाला पार करावं लागेल, मग मूल्य येतील, मग बांधिलकी येईल, मग सन्मान येईल, मग प्रेम येईल, मग तुम्ही म्हणता ते येईल. मग हा अभाव एक्झॅक्टली कशाचा आहे? लोक म्हणतील संस्काराचा, मी म्हणेन अध्यात्माचा. ईश्वरापासून जेवढे तुम्ही लांब आहात, उदाहरणार्थ जे ईश्वराशी जोडलेले आहेत त्यांना तुम्ही गुणी मानता, म्हणजे त्यांच्यात मूल्य आहे असं म्हणता. मग काय असं त्याच्याकडे वेगळं होतं? तर जेव्हा या लोक, ही सगळी महान लोक, ते ईश्वराचा अनुभव करता करता त्यांच्या हृदयाचं मशागत व्हायला लागते. उदाहरणार्थ जर हृदयाचा गुण आहे प्रेम, करुणा, दया, तृप्ती, शांती, तर हे गुण कुणाकडे भेटतात? तर तुम्ही म्हणता नाही, त्या संताकडे, त्या अवताराकडे, त्या देव माणसाकडे. म्हणजे काय की त्याचे गुण किंवा मूल्य बाहेर प्रकट होण्यासाठी त्याच्या हृदयाची उत्तम मशागत व्हायला पाहिजे. तर अध्यात्म म्हणजे दुसरं काय नसून त्याच्या अंतरंगात असलेल्या ईश्वराशी जोडणे आणि त्या जोडण्यातल्या स्थिती प्रॉपर राहावी म्हणून त्याची उत्तम मशागत करणे, म्हणजे त्याचं शुद्धीकरण करणे. म्हणजे ईश्वर अनुभूतीसाठी एक परफेक्ट एन्व्हायरमेंट, पूर्वतयारी नको का करायला? मी उठलो आणि जातो आणि ईश्वरी अनुभव करतो, होईल का? मग त्याची पूर्वतयारी कोण करवून घेणार? ती कुठल्या दिशेने आहे, त्याची साधना कुठली आहे, त्याचं विज्ञान तर्क आणि रेफरन्सेस काय आहे, कोण सांगणार? दुसऱ्या भाषेमध्ये विज्ञान काय म्हणतं, मनोविज्ञान, की माणूस म्हणजे विचारांचा संच आहे, भावनांचा संच आहे, आणि विचार आणि भावनांच्या आधारावर त्याचा स्वभाव किंवा वृत्तींचं प्रकटीकरण आहे. मग तुम्ही त्याला बदलू इच्छिता, तुम्ही म्हणता असं नाही वागायला.
आणि प्रोसेस पण देत नाही आणि प्रोडक्ट पण मागतात. तर हा सगळा म्हणजे कोण काय करत आहे, काय अपेक्षा केली जाते, त्याला आधार काय आहे, त्याला काहीच नाही. तुमच्या अनुभवातून कोणती गोष्ट गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाने मनाशी ठेवावी आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सगळ्यांनाच, प्रत्येकालाच, युवा वर्गालाच नाही तर जेवढे दर्शक तुम्हाला पाहतायत आज आमच्या चॅनलच्या थ्रू, त्यांना काय संदेश द्या? प्रथम माझी विनंती आहे, प्रार्थना आहे की तुम्ही तर्क लावा, अध्यात्माचा शोध घ्या. तर तुम्हाला एक समजेल की महान होण्यासाठी एक उत्तम व्यक्ती किंवा ईश्वरासारखं बनायचं असेल किंवा कृष्ण यांनी योगाची व्याख्या केल्या त्या व्याख्येमध्ये आपण फिट बसायचं असेल की योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे कर्म करण्याचं कौशल्य प्राप्त करायचं असेल तर या सगळ्या कौशल्याच्या पर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला गुरु असणं अत्यंतिक आवश्यक आहे. ज्याशिवाय आमच्यात परिवर्तन होणार नाही, कौशल्य येणार नाही आणि जीवनाचा दर्जा, क्वालिटी आमची उंच होणार नाही. तर मला सगळ्यांना विनंती आहे की असा गुरुसाठी तुम्ही प्रार्थना करावी. कारण असा गुरु कोणी शोधून मिळवू शकणार नाही. कारण कोणी स्वतःसाठी एक चांगला उत्तम मित्र शोधू शकला नाही, उत्तम पत्नी किंवा उत्तम अजून नाती शोधू शकलं नाही, त्याला तिथंही त्रुटीच वाटते. मग गुरुसारख्या महानतम अवस्थेला त्या व्यक्तीला शोधणं हे आपल्या बसची बात नाही आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करावी. असा एखादा उत्तम सद्गुरू भेटल्यानंतर त्याच्याशी आज्ञापालन करावं, तो सांगतो ते करत राहावं, त्याच्याशी सदैव जोडून राहावं. या सगळ्या बरोबर जाताना त्याला भिन्न भिन्न अनुभवाच्या प्रवासातून जाता जाता त्याला गुरुप्रती प्रेम होईपर्यंत, श्रद्धा आणि समर्पण होईपर्यंत त्यानं हा साधनेचा किंवा गुरुशी जोडून राहावं आणि त्यानं सदैव चेक करावं की ही गुरुबरोबरची माझी जी कंपनी आहे, साथ आहे किंवा ही साधना त्यांनी जी ऑफर केली ती माझ्यात परिवर्तन देती आहे का, किंवा त्या परिवर्तनासाठी लागणाऱ्या सर्व दृष्टिकोन, सातत्य किंवा अनुशासन या सर्व गोष्टी तो साधक करत आहे का. तर या सगळ्या गोष्टी त्यांना आवर्जून कराव्या. त्याच्यानंतर मग गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य काय आहे, तर गुरुपौर्णिमा हा अनेक पौर्णिमांसारखाच आहे. तर इथं आपण स्पेसिफिक गुरुला फार कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानतो, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस मानतो. काही शास्त्रांमध्ये म्हटलं की या पौर्णिमेला तुम्ही गुरुच्या जवळ राहावं. त्याचा अर्थ असा आहे की या पौर्णिमेला, जसं त्याला व्यास पौर्णिमा आपण म्हटलं जातं, की याला असं म्हटलं होतं की या पौर्णिमेच्या दिवशी जर शिष्य गुरुशी जोडलेला असेल, जवळ असेल, तर त्याला भरभरून आध्यात्मिक शिदोरी दिली जाते आणि तो देतो आणि साधकानं, शिष्यानं त्याचा अपार अनंत कृतज्ञता व्यक्त करावी. तर हे दोन्ही घडावं आपल्या आयुष्यामध्ये आणि आम्ही त्या उत्तम परिवर्तनाकडून एक उत्तम जीवनाकडे जाण्याचा आम्हाला प्रेरणा मिळो, हीच प्रार्थना. प्रत्येकाला सर असं वाटतं की गुरु आपल्या जीवनात असावा आणि मला असं विचारायचं आहे की नेमका गुरु कसा असावा आणि गुरुची महती अपरंपार आहे, त्याबद्दल काय सांगा? नेमका गुरु काय जीवनात असं करतो की नेमकं त्याच्याकडे असं काय असतं? प्रथम तर आयडिया ही आहे की आम्ही उन्नत व्हायला पाहिजे. मग उन्नत कुठे होण्याची आमची क्षमता किंवा शक्यता कुठपर्यंत उन्नत होण्याची आहे, तो शास्त्र असं म्हणतं की आम्ही म्हणजे या ब्रह्मांडाचे सार आहोत. शास्त्र म्हणतं की आम्ही ईश्वराची मुलं आहोत. म्हणजे तत्वतः आमच्याकडे शक्यता, क्षमता परत एकदा पूर्ण ईश्वरासारखं बनण्याची आहे. मग या मूळ शक्यतेला, क्षमतेला गुरुने म्हणजे संवर्धन करणे आवश्यक आहे. म्हणजे ही सर्वांमध्ये क्षमता किंवा शक्यता आहे, या शक्यतेपर्यंत पोचवणे हा एक गुरु माध्यम आहे. मग एक्झॅक्ट पोचवण्यापर्यंत तो काय करत असतो याच्यामध्ये,
तर तो काय करतो आपण थोडंसं विस्तृत पाहायचा प्रयत्न करूया, कारण एकूण प्रश्नांपैकी हा अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग समजा मी आता एका विशिष्ट सवयी, वृत्ती, वैचारिक पद्धती, बैठक, स्वभाव याच्यामध्ये आहे. याच्यामधूनच माझी एक समज आहे, याच्यामधूनच एक माझी मर्यादित जाणीव आहे. या एकूण ह्याच्यातून माझी निर्णय घेण्याची विशिष्ट स्तर आहे आणि मला वाटते की याच्यापेक्षा काहीतरी उत्तम व्हावं. आणि म्हणून मी ईश्वराकडे जायचा प्रयत्न करतो आणि ते पोचवण्याचं काम समजा गुरु करतो. तर करतो काय एक्झॅक्टली? तर प्रथम तुम्ही ज्याचा अनुभवच नाही केला त्याच्याप्रती तुम्हाला प्रेम होईल? नाही होणार. मग गुरु हा एक असं माध्यम आहे की जो ईश्वर आणि शिष्याच्या मध्ये एक अशी लिंक आहे, हा दुवा आहे असा की जो मला त्या ईश्वराशी जोडतो. त्या जोडण्याच्या एकूण प्रक्रियेमध्ये जोडण्यामध्ये जर काय अडथळे असतील तर ते अडथळे सुद्धा तो काढतो. तर मग हे कसं काढतो आणि कसं करतो? तर समजा एका शास्त्रज्ञानं म्हटलं आहे की ज्याचं नाव आहे आयझनबर्ग. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा अनुभव करू इच्छिता किंवा ज्या गोष्टीला तुम्ही फील करू इच्छिता, तुम्हाला किमान त्याच्या एवढं सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही त्याच्याही पेक्षा सूक्ष्म झाला तर अतिउत्तम. मग समजा ईश्वर जर सूक्ष्मतम आहे आणि मी अशुद्धतम आहे समजा, किंवा अशुद्ध आहे, म्हणजे सूक्ष्मता आणि सूक्ष्मता किंवा स्थूलता किंवा अशुद्धता हा आमचा स्तर भिन्न आहे. तर मी एका भिन्न स्तरावर आहे आणि ईश्वरीय स्तर एक भिन्न आहे. तर मी या स्तरावरून या सूक्ष्म अवस्थेचा अनुभव नाही करू शकत. मग मला ज्या गोष्टीचा अनुभव होत नाही त्याची ओढ मला कशी लागावी? मग आता जे लोक सांगतायत ती ओढ लागते का स्वार्थ आहे की ईश्वर शांती देईल, ईश्वर रक्षण करेल? हा आधार आहे का स्वार्थ आहे? याच्यात कुठे प्रेम आहे? ज्याचा अनुभवच झाला नाही, ज्याचं जाणीवच झाली नाही, त्याच्याबद्दल तुम्ही जर म्हटलात तर प्रेम होईल? नाही होणार. म्हणून ईश्वराला थेट अनुभवणं हे जवळपास अशक्य आहे. मग ह्या ईश्वराचा अनुभव करून देणारा गुरु आहे. जसं की समजा या खोलीमध्ये सगळ्या खिडक्या दरवाजे बंद आहेत, फॅन बंद आहे. इथं तुम्हाला हवा आहे पण त्याचा अनुभव होत नाही, पण हवा आहे. मग तुम्हाला हवेचा अनुभवच नाही, पण तुम्ही हवेच्या असण्याबद्दल वाचलं आहे, म्हणजे ही माहिती आहे. पण हवेचा अनुभव हा अनुभव आहे. तर ईश्वराची माहिती आणि अनुभवात फरक आहे. तर मग इथल्या हवेचा अनुभव होत नाही तर छोटीशी गोष्ट तुम्ही करता, एक फॅन लावता. इथल्याच हवेला फॅन तीव्र करतो आणि तीव्र झालेली फॅनच्या मुळे हवेची तीव्रता तुम्हाला जाणवते. मग तुम्ही म्हणता आता मला हवा जाणवते, मला त्याचा अनुभव होतो. मग पुढच्या वेळी तुम्ही काय म्हणाल? हा अनुभव मला परत मिळावा. मग तुम्हाला माध्यम आणि प्रोसेस पण कळली आहे हा अनुभव मिळवण्याची. तर ईश्वर हा एवढा सूक्ष्मतम दिव्यतम आहे, त्याचा थेट अनुभव घेणं कठीण आहे. मग गुरु हा फॅनसारखा आहे की तो त्या सर्वव्यापी सर्व सूक्ष्म ईश्वराला तीव्र करेल, त्याची तीव्रता वाढवून त्या सर्वव्यापी ईश्वराला तीव्र करून तुम्हाला जर अनुभवजन्य करून दाखवला तर तुम्हाला प्रथम त्याच्या अनुभवाने तुमचं मन त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागेल. ह्याला काय म्हणायचं? बौद्धिक आकर्षण नाही आहे, व्यावहारिक आकर्षण नाही. ईश्वर शांती देतो, रक्षण करतो, वाचवतो, हा व्यावहारिक आहे, भावनिक आहे. साहेब ये मेरे को चाहिए, अनुभव नाही आहे. पण समजा या फॅननं तुम्हाला त्या हवेचा अनुभव दिला, मग तुम्हाला कळलं हा फॅन मला हा अनुभव देतोय. तर प्रथम ईश्वर हा सूक्ष्म आणि दिव्य अवस्थेत आहे. त्याला अनुभवजन्य करण्यासाठी गुरु
हा खुद्द ईश्वर अवस्थेला पोचला आहे आणि तो त्या ईश्वरीय ऊर्जेला, अवस्थेला तीव्र करून तुमच्या अंतरंगामध्ये संप्रेषित किंवा प्रवाहित करतो आणि तुम्हाला तुमच्या अंतरंगात ईश्वरीय अनुभूती होते. आता ही अनुभूती तुम्हाला टेम्प्ट करेल, मनाला तिकडे ओढेल, खेचेल, ओढ तयार होईल. अनुभवानंतर ओढीचा परिणाम पुढे नात्यांचा गहन घोर नात्याकडे जाईल. हो ना, तोपर्यंत ईश्वर आहे पण नातं नाही. नातं नाही कारण मला अनुभव नाही, आणि अनुभव का नाही कारण मी त्याला अनुभव नाही एवढा सूक्ष्म शुद्ध नाही आहे. मग मला गुरु मला अनुभव होईल एवढ्या तीव्रतेची तीव्रता बनवेल आणि माझ्याकडे तो पाठवेल. मग मला हलकीशी जाणीव, हलकीशी खात्रीने हा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल. नाहीतर पूर्वीचा तुम्ही म्हणता तो प्रवास बौद्धिक आहे, व्यावहारिक आहे, ज्यानं भावनिक लोक समाधान म्हणतात की हो घ्या, बरं वाटायला लागले. तर आता दुसरा प्रश्न आहे की म्हणून त्यानं तीव्रता केली आणि आमच्या अंतरंगात भरलीने आम्हाला जाणवलं, इतना भी कापी नाही. तर आम्हाला थोडंसं संवेदनशील पण बनवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल की माझ्या अंतरंगामध्ये, उदाहरणार्थ माझी चेतना किंवा हृदय जर खूप अशुद्धता, जडत्वानं भरलेलं असेल तर त्यानं हळूहळू संवेदनशीलता, मृदुता हरवलेली असेल. मग काय करावं लागेल तर गुरुचं परत भूमिका संहाराची, काढून टाकण्याची, बदल आणण्याची. मग आमच्या अंतरंगातल्या जुन्या धारणा, मतं किंवा अशुद्धी किंवा हा स्थूलता हा जर तो काढलाच नाही तर माझं मन स्थिरच नाही होणार. स्थिरता आल्याशिवाय त्याची जाणीव होणार नाही. म्हणजे तुम्ही गाडीतून जात आहात गतीने आणि काय गेलं तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही एका गतीत आहात. तुम्ही स्थिर असाल तर तुम्ही नोट करता, ऑब्झर्व करता, टॅप करता, कनेक्ट होता आणि सांगता हो. तर तुम्ही एका ठिकाणी स्थिर व्हावं लागेल तुम्हाला. मग त्याचा अपोजिट पाहावं लागेल. तर ह्याचा अर्थ मी अस्थिर आहे, मला स्थिर करावं लागेल. मग प्रश्न येतोय अस्थिरता कशाचा परिणाम आहे. तर अस्थिरता अहंकाराने जुन्या साचलेल्या अशुद्धीचा परिणाम आहे. म्हणजे अहंकाराने अशुद्धी साचवली आणि ह्या अशुद्धीने मनाला गती देत राहिली आणि ही एक प्रकारची अस्वस्थता, चंचलता किंवा गतिशीलता झाली. आणि ह्या गतिशीलतेला सांगितलं चल ईश्वरी अनुभव कर, तर होणार नाही. म्हणून मनामध्ये वैचारिक, भावनिक किंवा इच्छांच्या रूपातून प्रकट होणारी गतिशीलता किंवा त्या गतिशीलतेचं कारण जी अशुद्धता आहे तो काढण्याच्या क्षमतेचा प्रथम गुरु आवश्यक आहे. म्हणजे गुरुच्या योग्यतेमधली सर्वात उच्चतम योग्यता काय आहे, मला ईश्वर अनुभवायचा आहे पण माझ्याकडे अनुभवासाठी लागणारी स्थिरताच नाही, शुद्धताच नाही. म्हणजे तो प्रथम शुद्धता आणतो. म्हणजे त्याला माझं अंतरंग, हृदय, चेतना शुद्ध करण्याची क्षमता पाहिजे. चर्चा गप्पांमधून होणार नाही, पुस्तक ग्रंथ वाचून होणार नाही. तर ही एकूण गुरुची गोष्ट आहे. तर मग आता प्रश्न आहे, गुरु ईश्वरीय अनुभव देतो म्हणजे काय, तर त्याला म्हणतात प्राण आहुती. प्राण म्हणजे ईश्वरीय ऊर्जा किंवा योगिक ऊर्जा किंवा आत्मिक ऊर्जा. तर तो गुरु प्रथम शुद्धी आणल्यानंतर आमच्या अंतरंगामध्ये ही प्राण ऊर्जा, ईश्वरीय ऊर्जा किंवा योगिक ऊर्जा साधकाच्या हृदयामध्ये संकल्पाने संप्रेषित करतो. आणि ती संप्रेषित व्हावी म्हणून याची वाट तयार करण्यासाठी तो प्रथम शुद्धी करतो. मग त्याला अनुभव. थोडक्यात सांगतो, या सगळ्या सोप्या होण्यासाठी त्याने एक साधन ऑफर केलेलं असतं आपल्याला, ते म्हणजे ध्यान. तर अनेक लोक ध्यान करत आहेत, तर त्याच्यामधल्या जवळपास 99% लोकांना ध्यान या शब्दाचा अर्थ माहीत नाही. तर ध्यान या शब्दाचा अर्थ आहे धी अधिक यान. धी म्हणजे अल्टिमेट विजडम किंवा परम ईश्वरीय
अवस्था किंवा ते ज्ञान. आता धी म्हणजे डिवाइन विस्डम, अल्टिमेट विस्डम. यान म्हणजे आपण लहानपणी वापरावं, यान गेलं. यानला संस्कृतमध्ये वाहन असं म्हणतात. ध्यान म्हणजे धी अधिक यान, की ज्या दिव्य परम अल्टिमेट नॉलेज अवस्थेपर्यंत पोचवणारं यान, वाहन म्हणजे धी अधिक यान आहे. तर गुरु ह्याच्यात काय करतो, तर या वाहनाला त्या डिवाइन विस्डमपर्यंत नेण्यासाठी या वाहनाला आवश्यक आहे इंधन, फ्युअल आवश्यक आहे. आणि ते फ्युअल, ते इंधन म्हणजे त्या गुरुकडची ती क्षमता आहे की ज्याला प्राणाहुती किंवा ईश्वरीय ऊर्जा देणे म्हणतात, की जेणेकरून हे यान, जे वाहन आहे तुम्हाला त्या धी म्हणजे डिवाइन विस्डमच्या स्थितीपर्यंत पोचवतं. तर हे पोचवण्यासाठी जे फ्युएल आहे, इंधन आहे, ते गुरु आहे. आणि जिथं पोचतो ते दिव्य अवस्था आहे. आणि पोचवण्यासाठी माध्यम, वाहन आहे, ते ध्यान आहे. पण वाहन आमच्या सगळ्यांकडे आहे, ईश्वर आपल्या ठिकाणी आहे, फ्युएल कुठं आहे? वाहन चालणार कसं? मग समजा त्या वाहनामध्ये उत्तम इंधन घातलं आणि ते चिखलात अडकलेलं आहे, पोचेल का वाहन? ते यान पोचेल? नाही. तर चिखल म्हणजे अशुद्धी, ज्याच्यात आम्ही रुतलो आहे. ती अशुद्धी काढली म्हणजे वाहन फ्री झालं. आता वाहन अडकलेलं नाही आणि त्याच्यामध्ये ती इंधन आहे की ज्याने त्याच्याकडे क्रियाशीलता तयार होते. म्हणजे पोचवण्यासाठी वाहन आता निघतं. मग हे एक इंधनाचा डोस टाकला आणि झालं आणि तिथं त्या अल्टिमेटपर्यंत पोचलं होईल का? तर अशा अर्थानं गुरुची भूमिका आहे की त्या वाहनाला चिखलात अडकू न देणं, त्या वाहनामध्ये असं उत्तम फ्युएल इंधन देणं की जेणेकरून ध्यान व्हावं, म्हणजे धी अधिक यान. तर हे गुरुचं एकूण कार्य असतं परिवर्तनासाठी किंवा एखाद्या साधकाला देव बनवण्यापर्यंत नेण्याचं. तर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांनी गुरु कसा असावा याबद्दल माहिती दिली. या गुरुपौर्णिमेनिमित्त आजचा हा खास एपिसोड होता. आमच्या दर्शकांना तो नक्कीच आवडलेला असणार आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, मी पुन्हा एकदा तुमचं आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद.